काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून पदमुक्त करण्याची विनंती केली आहे। तर आता नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी विश्वजित कदम, सतेज पाटील आणि यशोमती ठाकूर यांची नावं चर्चेत आहेत। नाना पटोलेंना आज पुन्हा प्रदेशाध्यक्ष करा म्हणजे आम्हाला त्यांची मदत होईल असा खोचक टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी लगावलाय। नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या चर्चांवर ते बोलत होते। भावनेच्या भरात माझ्या आईने ते वक्तव्य केलं असून त्याचा राजकीय अर्थ कोणी काढू नये असं वक्तव्य आमदार रोहित पवार आणि सुनंदा पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात या वक्तव्यावर केलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आमची काही हरकत नसल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी सुनंदा पवार यांची इच्छा आहे, मात्र त्यांच्या मुलाची इच्छा आहे का असा प्रश्न मिटकरींनी उपस्थित केलाय। स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 12 जानेवारीला शिर्डीत भाजपचं प्रदेश अधिवेशन होणार आहे। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत। तसंच मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा भव्य सत्कार सोहळा होणार असल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली आहे। स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती आज बीड दौऱ्यावर असणार आहेत। बीडमध्ये हत्या झालेल्या संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। सरपंच संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। जालन्यातील शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे। रामनगर साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन देण्यात आले। संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावावर शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी आक्षेप घेतलाय। संभाजी ब्रिगेड संघटनेचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। तर 31 डिसेंबरपर्यंत नाव न बदलल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात मालेगावमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला। हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली। बांगलादेशमधील हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाच्या गैरकारभाराविरोधात सीपीआय आमरण उपोषणाला बसलंय। युवराज महाले यांना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती देत मुख्याध्यापक पदी नियुक्त केल्याचा आरोप करण्यात आला। मुंबई खारदांडा कोळीवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई होत आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाण्याच्या टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागतंय। या प्रकरणावर प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं महिलांना रस्त्यावर उतरावं लागलं। मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता येणार असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केलाय। कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार असंही सामंत म्हणाले। नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात प्रवाशांनी भरलेल्या बसला अचानक आग लागली। आग लागताच प्रवाशांची धावपळ उडाली। चालत्या बसमधून अचानक धूर निघू लागल्यानं चालकानं बस रस्त्यावरच थांबवली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाहीये। कल्याण पश्चिमेतील इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग लागली आहे। खडकपाडा सर्कलवरील या इमारतीचं काम सुरू आहे। इमारतीच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यावर आग भडकली। अवघ्या अर्ध्या तासात या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। मुंबईतल्या पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये संध्याकाळी आग लागली। नियमित देखभालीच्या कामात एलएचबी रेल्वे कोचलाही आग लागली। अग्निशमन दलानं तातडीनं आग विझवली। गाडीमध्ये त्यावेळी कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली आहे। सांगलीच्या तासगावमध्ये वायफळे जवळील खून प्रकरणी मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे। जुन्या कौटुंबिक भांडणामधून फाळके कुटुंबानं 6 जणांवर तलवारीसह बॅटने हल्ला केला होता। त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या 24 तासात आरोपीला अटक केली आहे। क्रिसमसच्या सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेनं 48 विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलाय। यामधील 34 गाड्या सीएसएमटी स्थानकातून सुटून कोकणात जाणार आहेत। त्यामुळे सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी टाळता येणार आहे। पुण्यात कोरोनाच्या काळानंतर घरांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मोठ्या घरांना ग्राहकांची मागणी वाढल्यानं विकासकांकडून मोठ्या घरांना प्राधान्य दिलं जात आहे। तर पुण्यात गेल्या 6 वर्षात घरांच्या किमतीत 37% वाढ झाली आहे।
राज्यभरात ईपीडीएस सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रेशन दुकानांवर नागरिकांना वितरित होणारं रेशन वितरण करण्यामध्ये पूर्णपणे थांबलेलं आहे। ईपॉस मशीन वारंवार बंद पडत असल्यामुळे नागरिकांना रेशन वितरित करण्यामध्ये दुकानदारांना अडचणी निर्माण होत आहेत। तर ईपॉस मशीनचा वापर न करता धान्य वितरित करण्यात यावं अशी मागणी नागरिक करत आहेत। वसई विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्याची खुर्ची मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेतून उचलली आहे। संबंधित अधिकारी काम करत नसल्याचा आरोप मनसेने केलाय। शहरात होणारा कचरा, दुर्गंधी यासारख्या तक्रारींवर अधिकारी काम करत नसल्याचाही आरोप आहे। वाशिम जिल्ह्यात अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टर अमोल भोपाळ्याला पोलिसांनी अटक केली आहे। रिसोडमध्ये शिव मूळव्याध आणि प्रसूतीगृह दवाखाना आहे, मात्र तिथं एक महिला गर्भपातासाठी आल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी रात्रीच धाड टाकली आणि पोलिसांनी गर्भपाताचं साहित्य जप्त केलंय। यामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे। सातारा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी सातारा आणि पुणे लाचलुचपत विभागानं 5 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी धनंजय निकम यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। सातारा जिल्हा न्यायालय निकम आणि यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज फेटाळण्यात आलाय। पुण्यातील पुस्तक महोत्सव आजपासून सुरू होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर हा महोत्सव पार पडणार आहे। पुणे पुस्तक महोत्सवात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे। 4000 पुस्तकांच्या माध्यमातून सरस्वतीचं प्रतीक साकारण्यात आलंय। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ उपस्थित होत्या। भिवंडीतील जानवल गावच्या हद्दीत बिबट्याचा वावर दिसून आलाय, त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी दाखल झाले असून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीनं सापळा लावण्यात आला। नवी मुंबईतील खारघरमध्ये रस्त्यावर कोल्ह्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, त्यामुळे प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे। सिडकोनं खारघर शहर विकसित करताना येथील डोंगर आणि झाडं नष्ट केल्यामुळे कोल्हे रस्त्यावर आल्याचा आरोप केला जातोय। बनावट औषध प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे। या प्रकरणी एसआयटी स्थापन करून दोषींवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी देखील आमदार लाड यांनी केली आहे। एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही अशी ग्वाही प्रसाद लाड यांनी दिली आहे। दादरमधील हनुमान मंदिर काढण्याची रेल्वे प्रशासनाने नोटीस दिली आहे, त्यावर आमदार लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यवतमाळच्या राजूर इथं माजी आमदार वैभव पिचड यांची सांत्वनपर भेट घेतली आहे। स्वर्गीय मधुकरराव पिचड यांना भावपूर्ण आदरांजली वाहून जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला। मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मेट्रो वुमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। नुकतीच मुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदावर श्रीकर परदेशी यांची नेमणूक करण्यात आली। महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचं दर्शन घेतलंय। यावेळी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी चाकणकरांचा सत्कार केला। ईव्हीएम विरोधात नाशिकमध्ये महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय या 2 आध्यात्मिक संघटनांच्या प्रमुखांनी मोर्चा काढला। नाशिकच्या अनंत कांधेरे मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला। मतपत्रिकांवर निवडणुका घेण्याची मागणी पंथ आणि वारकरी समुदायाने केली आहे। बदलापुरातील कात्रप भागात हायमास्ट दिवा कोसळून महिना उलटलाय, मात्र तरीही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे भागात अपघातांच्या घटना वाढल्यात। यासाठी ठिकाणी हायमास्ट दिवा बसवण्याची मागणी स्थानिक करत आहेत। अहिल्यानगरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात झालाय। दुचाकीला कारनं जोरदार धडक दिल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून कार चालकानं घटनास्थळावरून पळ काढलाय। दरम्यान पोलीस चालकाचा शोध घेत आहेत। कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्यानं एका तरुणाचा मृत्यू झालाय। उपचार न घेतल्यानं मृत्यू झाल्याची माहिती मिळते।
लातूरमध्ये एका दवाखान्याच्या सिक्युरिटी गार्डला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी डॉक्टर आणि डॉक्टराच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या हे दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। भिवंडीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना रायगड जिल्ह्यातील खोपोली इथून अटक करण्यात आली आहे। या आरोपींकडून एकूण 3,36,449 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यात 75 इलेक्ट्रॉनिक मोटर, 2 एक्साइड कंपनीच्या बॅटऱ्या आणि अॅल्युमिनियम स्क्रॅप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टच्या हबमधून लाखोंचाच माल चोरीला गेलाय। कल्याण कोळसेवाडी परिसरात ही चोरीची घटना घडली आहे। फ्लिपकार्ट हबमधून मोबाईल, लॅपटॉप आणि लाखो रुपयांच्या वस्तू चोरीला गेलेली आहे आणि या प्रकरणी चौघांना बेड्या ठोकण्यात आल्यात। यांच्याकडून 6,33,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला।